नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण वर्षभर साठवणीचा कांदा लसूण मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। यामध्ये मसाला बनवण्यापासून मिरची कोणती घ्यायची, मसाल्यांचं प्रमाण किती घ्यायचं, ते कसे भाजायचे, ते कसे कुटून आणायचे, हे सगळं आपण पाहणार आहोत। आणि याशिवाय हे मसाले वर्षभर कसे साठवायचे, त्यासाठी कुठलं भांडं वापरायचं, हे सगळं पाहणार आहोत। यासोबतच आता बऱ्याच जणांना मसाला बनवायचं म्हटलं की वेळ नसतो, एक सेपरेट वेळ काढावा लागतो। तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या अश्विनीज रेसिपीचे सगळ्या प्रकारचे मसाले इथे उपलब्ध आहेत। कांदा लसूण मसाला असेल, काळा मसाला असेल, मालवणी मसाला असेल आणि सोबतच गोडा मसाला, हे सगळे मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरून। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मसाले मी स्वतः घरी बनवलेले असल्यामुळे संपूर्णपणे स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर, फ्लेवर किंवा केमिकल असं काहीही ॲड केलेलं नाही, कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्हही नाहीत। हे मसाले मी पारंपरिक पद्धतीने डंकावरती कुटलेले असल्यामुळे यामध्ये रंग आणि चव दोन्हीही टिकून राहतं। तर तुम्हालाही माझ्या आजच्या या मसाल्यांची चव चाखायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरून तुम्ही ऑर्डर करा, तुम्हाला हे मसाले नक्की आवडतील। आता आपण कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते पाहूयात। आता सगळ्यात आधी आपल्याला सगळे जे मसाले आपण यासाठी घेतलेले आहे ते मोजून घ्यायचे। सगळं यादी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती पुढे देते, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे आपल्याला मसाले घ्यायचे। सगळे मसाले आधी एकदा काढून घ्यायचे, म्हणजे प्रमाण चुकत नाही आणि आयत्या वेळी आपला गोंधळ उडत नाही। आता सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला मसाले सेपरेट करायचे। जे कोरडे भाजण्याचे मसाले असतात ते वेगळे करून घ्यायचे, तेलात भाजायचे मसाले वेगळे करून घ्यायचे। आता आधी आपण कोरडे भाजण्याचे जे मसाले आहेत ते भाजून घेऊयात। आता सगळ्यात आधी आपल्याला एक मोठी जाड कढई गरम करायला ठेवायची, शक्य असेल तर लोखंडी कढई वापरा आणि त्यामध्ये सगळ्यात आधी धणे भाजून घेऊयात। आता धणे भाजताना किंवा मसाल्याचे कुठलाही पदार्थ भाजताना आपल्याला तो मंद आचेवरती छान खमंग खरपूस भाजायचा आहे। मसाले जर तुम्ही मोठ्या फ्लेमवर भाजले तर मसाले जळतात, मग मसाला आपला जो कांदा लसूण मसाला आहे त्यामध्ये त्याचा फ्लेवर पूर्ण उतरत नाही, बऱ्याचदा त्याला कडसर चव येते। त्यामुळे मसाले भाजताना आपल्याला पूर्णपणे याची काळजी घ्यायची। आता हे धणे मी मंद आचेवरती किंवा लो टू मीडियम फ्लेमवरती आपण भाजून घेऊ शकतो, त्याला सतत हलवत राहायचे आणि त्याला जास्तही भाजायचं नाही। आता या पद्धतीने हे धणे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे। आता इथे मी जास्त प्रमाणामध्ये मसाला बनवते, 1 किलोची यादी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि पुढे दिलेली आहे। आता धणे अशा पद्धतीने भाजून झालेत, काढून घेऊयात। आता हे सगळं साहित्य ठेवण्यासाठी आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्येच हे सगळं साहित्य काढायचे। जे पदार्थ आपल्याला भाजून वेगळे ठेवायचे ते मी पुढे सांगणार आहे। आता धणे भाजून झालेत, त्यानंतर आपल्याला जिरे भाजून घ्यायचे। आता जिरेही मंद आचेवरती चांगले भाजायचे, जास्तही भाजायचे नाहीत, अगदी कच्चेही ठेवायचे नाहीत, अशा पद्धतीने जिरेही भाजून घेते। जिरे भाजल्यानंतर ते आपण ज्या भांड्यामध्ये धणे काढून ठेवलेत त्याच भांड्यामध्ये हे काढून घेऊयात। आता यानंतर आपण शहाजिरे भाजून घेऊयात। आता बरेच जण काय करतात, धणे जिरे शहाजिरे एकत्रच भाजतात, पण काय होतं, धणे मोठे असतात त्यापेक्षा जिरे थोडे लहान आणि शहाजिरे एकदमच लहान असतात, मग हे व्यवस्थित सगळं भाजलं जात नाही। बऱ्याचदा काय होतं, शहाजिरे पटकन भाजले जातात, धणे भाजत नाहीत, मग हे भाजताना धणे भाजेपर्यंत शहाजिरे करपले जातात। त्यामुळे शक्यतो हे पदार्थ वेगळे वेगळेच भाजून घ्यायचे। शहाजिरेसुद्धा मी कमी फ्लेमवरती भाजून घेतलेत, काढून घेऊयात। आता याच पद्धतीने मेथीदाणे असतील, मोहरी, बडीसोप, हे सुद्धा कमी फ्लेमवरती भाजून घ्यायचे आणि भाजून याच भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं काढायचं आहे। आता यानंतर आपण खसखस भाजूयात। खसखस भाजताना आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं, कारण खसखस भाजायला वेळही जास्त लागत नाही, पटकन भाजली जाते आणि ती कमी फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आहे। खसखस अशा पद्धतीने भाजली गेली, आता ती आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढायची। खसखस बाकीच्या मसाल्यामध्ये घालायची नाही, सेपरेट एका भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवायची। आणि यानंतर आपल्याला यामध्ये तीळ भाजून घ्यायचे। आता तीळसुद्धा चांगले खमंग भाजायचेत, पण मोठ्या फ्लेमवर जर तीळ भाजले तर बऱ्याचदा काय होतं, काही तीळ जळतात आणि मग त्याचा कडसर फ्लेवर उतरतो किंवा त्याची कडसर चव लागते। त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरतीच तेही भाजून घ्या। तीळही अशा पद्धतीने चांगले भाजले गेले की एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवा। खसखस आणि तीळ आपल्याला धणे जिऱ्यामध्ये मिक्स करायचे नाही, ते वेगळं ठेवायचं आणि खसखस आणि हे अशा पद्धतीने मी आता बाजूला ठेवले, आपण यामध्ये मिक्स केलेलं नाही। आता यानंतर आपण जे मसाले आपल्याला तेल घालून भाजायचे आहेत ते भाजून घेऊयात। आता
तेलही एकदाच जास्त घालायचं नाही मसाले भाजण्यासाठी. आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं. एकदाच जर तुम्ही खूप जास्त तेल घेतलं तर ते बाकीचे सगळे मसाले भाजेपर्यंत जळतं, मग त्याची कडसर चव तेलामध्ये उतरते. आणि कुठलाही मसाला भाजण्यासाठी तेल जास्तीचं घ्यायचंच नाही आपल्याला. अगदी अशा पद्धतीने थोड्या थोड्या तेलामध्ये आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. कारण मसाल्यांना त्यामध्ये स्वतःचं तेल असतं, त्यामुळे खूप जास्त तेलामध्ये त्यांना अगदी डीप फ्राय करायचं नाही आपल्याला. फक्त ते व्यवस्थित भाजले जावेत, त्याचा फ्लेवर मसाल्यामध्ये चांगला उतरावा एवढ्यासाठीच आपल्याला याला भाजून घ्यायचे. आता तेलामधले जे मसाले आहेत ते भाजण्यासाठी आपण काही मसाले एकत्र करून भाजून घेऊ शकतो. ज्या मसाल्यांचा आकार सारखा आहे ते मसाले एकत्र करायचे. आता काळी मिरी असेल, लवंग असेल, नागकेसर आणि तिरफळा, हे मसाले बऱ्यापैकी सारख्या आकाराचे असतात. ते आपण एकत्र अशा पद्धतीने कमी फ्लेमवरती भाजून घेऊयात. सगळेच मसाले कमी फ्लेमवरच भाजायचे, त्याला खूप जास्तही भाजायचं नाही, नाहीतर मसाल्यामध्ये त्याचा कडवटपणा येतो. तर अशा पद्धतीने हे भाजून झाले, काढून घेऊयात. आणि यानंतर पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं कढईमध्ये. त्यामध्ये आपल्याला दालचिनीचे मी तुकडे करून घेतलेत. दालचिनी, चक्रीफूल, मसाला वेलची हे एकत्र भाजून घ्यायचे. आता हे थोडंसं भाजल्यानंतर यामध्ये आपण हिरवी वेलची घालूयात. कारण हिरवी वेलची थोडी आकाराने लहान असते, त्याला खूप जास्त भाजायची गरजही पडत नाही. तसे कुठलेच मसाले आपल्याला जास्तीचे भाजायचे नाहीत, पण त्यातले त्यात त्याला थोडंसं कमी भाजावं लागतं. आता हे सुद्धा अशा पद्धतीने भाजलं गेले, काढून घेऊयात. आता आपण जे तेलामध्ये भाजलेले मसाले आहेत ते आपण धणे जिरे जे मसाले भाजून घेतलेले आहेत त्याच भांड्यामध्ये हे मसाले काढून घ्यायचे. फक्त खसखस आणि तीळ आपल्याला बाजूला ठेवायचे. आता यानंतर आपल्याला पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं यामध्ये आणि जावित्री आणि रामपत्री एकत्रच भाजून घ्यायची. आता हा मसाला फार नाजूक असतो, त्यामुळे अगदी कमी फ्लेमवरती पटकन याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे काढून ठेवायचं आहे. आता यानंतर पुन्हा मी थोडंसं तेल घेते, त्यामध्ये सुंठ, जायफळ एकत्रच भाजून घेते. आता जायफळ त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि यालाही थोडंसं आपल्याला सुंठेचे देखील थोडे तुकडे करायचे. थोडे लहान तुकडे केले म्हणजे पटकन भाजलं जातं आणि अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे. आता यानंतर थोड्या तेलामध्ये आपल्याला हिंग देखील तळून घ्यायचा आहे. हिंगही खडे हिंग वापरायचा कारण याला टेस्ट चांगली असते. तर हिंगही भाजून झाला की त्यामध्येच आपल्याला राहिलेल्या तेलामध्ये हळकुंड देखील तळून घ्यायचे. मसाल्यासाठी चांगल्या क्वालिटीचेच हळकुंड वापरायचे. आता हळकुंडसुद्धा अशा पद्धतीने भाजून झालेत. आपण सगळे मसाले आता हे एकाच भांड्यामध्ये काढलेले आहेत. हे सगळे एकत्रच करायचे आहेत आपल्याला. आता यानंतर आपल्याला कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला दगडफूल भाजून घ्यायचे. आता दगडफूल भाजत असताना बऱ्याचदा काय होतं आपल्याला कळत नाही हे भाजलं आहे की नाही, पण त्यालाही जास्त वेळ लागत नाही. लो टू मीडियम फ्लेम ठेवायची, सतत हलवत राहायचं आणि जेव्हा ते हाताला थोडंसं गरम लागेल तेव्हा आपल्याला ते काढून ठेवायचे. त्यापेक्षा जास्त भाजायची गरज पडत नाही. यानंतर आपल्याला तमालपत्र भाजून घ्यायचे. तमालपत्रासाठी तेल अगदी थोडंसंच घ्यायचं आणि तमालपत्र भाजताना आपल्याला त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे. त्यामुळे काय होतं ते व्यवस्थित भाजलं जातं. कारण तुम्ही जर तसेच मोठे मोठे तमालपत्र घेतले तर ते भाजताच येत नाहीत आपल्याला. त्यामुळे अशा पद्धतीचे छोटे तुकडे करून घ्यायचे. आता तमालपत्रसुद्धा चांगलं भाजून झालं आहे, आपण काढून घेऊयात. दगडफूल, तमालपत्र आपल्याला बाकीच्या मसाल्यामध्येच ठेवायचं आहे. आता यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खोबरं तळून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही किसलेलं खोबरंसुद्धा वापरू शकता. किसलेलं खोबरं जर घेणार असाल तर त्याला तेल घेण्याची गरज नाही, ते तसंही भाजून घेऊ शकता. पण इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, तर ते मी या तेलामध्ये तळून घेणार आहे. आता खोबरं तळत असताना काय होतं, खूप मोठ्या फ्लेमवरती जर आपण तेल कडकडीत गरम केलं तर खोबरं पटकन जळतं. तर आपल्याला खोबरं अजिबात जळू द्यायचं नाही. ते लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचं. खूप जास्त जर तुम्ही डार्क कलर येईपर्यंत खोबरं भाजून घेतलं कारण तर ते नंतर काळं होतं. कारण आपण जेव्हा ते तेलातून काढून बाजूला ठेवतो त्यानंतरही त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती चालूच असते. त्यामुळे असा रंग आला याला की त्याला आपल्याला काढून बाजूला ठेवायचं आहे. आता हे जे शिल्लक राहिलेलं तेल आहे तर त्यामध्ये आपण कांदा तळून घेऊयात. आता या मसाल्यासाठी आपण ओलाच कांदा वापरतो. कांदा असा चांगला उभा चिरून घ्यायचा आणि यामध्ये मी आणखी थोडंसं तेल घातले. कांदा किती घेताय त्यानुसार तेल घ्यायचं.
तसं यादीमध्ये मी दिलेलंच आहे किती तेल लागतं तर. आणि या तेलामध्ये आपल्याला कांदा मात्र चांगला भाजून घ्यायचा आहे. आता कांद्याला जो वेळ आहे खूप जास्त लागतो, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, एका कढईमध्ये तेल घ्यायचं, खोबरं तळून घ्यायचं सुरुवातीलाच. खोबरं तळून बाजूला ठेवलं की त्यामध्ये कांदा घालायचा आणि तो कमी फ्लेमवरती तळू द्यायचा. तोपर्यंत ही बाकीची जी तयारी आहे किंवा बाकीचे जे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे, म्हणजे आपला वेळ वाचतो. तर अशा पद्धतीने आता हा कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा किंवा तळून घ्यायचा आहे. खूप अगदी ब्राऊनही करायचा नाही, पण त्यामध्ये जर मॉइश्चर राहिलं तर आपला मसाला खराब होऊ शकतो, याचीही काळजी घ्यायची. तर अशा पद्धतीने त्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं किंवा तो व्यवस्थित तळला गेला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा कांदा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये जे तेल राहिलेलं आहे कांदा तळलेलं, त्यामध्येच मी लसूण घालते. आता लसूण बरेच जण काय करतात, कच्चाच वापरतात. पण काय होतं, बऱ्याचदा मिठाचं प्रमाण कमी पडलं किंवा आपण त्याची मसाल्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर आपला जो मसाला आहे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो लसूणसुद्धा असा थोडासा जर तेलामध्ये तळून घेतला तर आपला मसाला वर्ष 2 वर्ष व्यवस्थित टिकतो, अजिबात खराब होत नाही. त्यामुळे मी नेहमी लसूण असा थोडासा तळूनच घेते. खूप जास्तही त्याला ब्राऊन करायची गरज नाही. लसूण तळून झाला की कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीरसुद्धा थोड्या तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायची, त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत. आता हे सगळे मसाले आपले छान भाजून झालेत, बाजूला ठेवायचे. आता यातलं आपल्याला खोबरं वेगळं ठेवायचं आहे. खोबरं आपलं धने जिऱ्यामध्ये मिक्स करायचं नाही. खसखस आपण वेगळी ठेवली आहे, तीळ वेगळे ठेवले, त्याच पद्धतीने खोबरंसुद्धा वेगळं ठेवायचं आहे. आणि हे जे ओले मसाले म्हणजे लसूण, कांदा आणि कोथिंबीर आहे ते सुद्धा सेपरेट ठेवायचे. आणि डंकावर कुटायला नेतानासुद्धा ते सेपरेटच ठेवायचं आहे, आपल्याला वेगळंच न्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी काय करायचं, आपल्याला मिरच्या घ्यायच्यात. आता मिरच्या शक्यतो या मसाल्यासाठी आपण 4 ते 5 प्रकारच्या मिरच्या वापरतो. आता सगळ्यात महत्त्वाची मिरची म्हणजे संकेश्वरी मिरची घ्यायची यासाठी सोबत, त्यामुळे चव छान येते मसाल्याला. दुसरी म्हणजे लवंगी मिरची घ्यायची, त्यामुळे तिखटपणा येतो. लवंगी मिरची किंवा तेजा, गुंटूर अशी कुठलीही मिरची घेऊ शकता जी तिखट असते चवीला ती. तिसरी म्हणजे बेडगी मिरची घ्यायची, ज्यामुळे आपला मसाला चवीला छान होतो, त्याला रंगही चांगला येतो आणि भाजीला दाटसरपणा येतो, तरी छान येते. आणि चौथी म्हणजे आपली काश्मीरी मिरची घ्यायची. या सगळ्या मिरच्या आपल्याला उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्यात, त्याची देठं काढायची व्यवस्थित आणि नंतर अगदी थोड्या तेलामध्ये त्याला हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. सगळेच जे मसाले आहेत कमी तेलामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, कारण तेल जर तुम्ही कुठल्याही मसाल्याला जास्तीचं वापरलं, मसाला कुटायला नेल्यावर तो व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे अगदी कमीत कमी वापर आपल्याला तेलाचा करायचा आहे. फक्त खोबरं असेल, कांदा, लसूण यासाठी थोडंसं तेल जास्त चालतं. पण हे बाकीच्या मसाल्यांना तेल जर तुम्ही जास्त वापरलं तर मसाला बारीक होतच नाही. मिरच्याला तर अगदी थोडंसं तेल आपल्याला वापरायचं, 1-2 चमचेच तेल घालायचं कढईमध्ये, अगदी हलक्याशाच गरम करायच्या. मिरच्या जर चांगल्या वाळलेल्या असल्या तर त्याला खूप जास्त भाजायची गरजच पडत नाही. आता अशा पद्धतीने हे सगळं भाजून झाल्यानंतर हे गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर याला आपल्याला डंकावरून कुटून आणायचं आहे, कारण डंकावरती कुटलेला जो मसाला असतो त्याला फ्लेवर छान येतो, रंग छान येतो, तो मसाला व्यवस्थित टिकूनसुद्धा राहतो. तर त्यामुळे तो डंकावरतीच कुटून घ्यायचा आपल्याला. आता कुटायला नेण्याच्या अगोदर काय करायचं, आपल्याला खसखस आणि तीळ शक्यतो घरीच बारीक करून घ्यायचं. बऱ्याचदा काय होतं, खसखस ते लोक तशीच त्यामध्ये टाकतात आणि खसखस बारीक होत नाही व्यवस्थित. त्यामुळे घरीच मिक्सरवरती जर तुम्ही बारीक करून मग ती घेऊन गेलात आणि मग मसाल्यामध्ये मिक्स केली तर ती सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते. त्यामुळे शक्यतो मी खसखस, तीळ घरीच बारीक करून घेऊन जाते. खोबरं जर किसलेलं असेल तर ते व्यवस्थित बारीक होतं, पण अशा पद्धतीचे जर तुकडे असतील तर बऱ्याचदा काय होतं, ते बारीक होत नाही व्यवस्थित. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही खोबरंसुद्धा बारीक करून घेऊन जाऊ शकता किंवा बऱ्याच जणांकडे तिथे मिक्सर असतं किंवा खोबरं बारीक करण्याची मशीन असते. जास्त प्रमाणात मसाला जे बनवतात त्यांच्याकडे तिथेसुद्धा बारीक करून घेऊ शकता. आणि कांदा, लसूण, कोथिंबीर आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन जायचं आहे. तर अशा पद्धतीने हा मसाला आपल्याला बनवायचा आहे. तर सगळ्या
टिप्ससहित आपण ही रेसिपी पाहिलेली आहे. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाची आपली जी गोष्ट राहिली आहे ती म्हणजे हा मसाला स्टोअर कसा करायचा. आता हा मसाला बघू शकता एकदम मस्त झालेला आहे, रंग छान आलेला आहे, व्यवस्थित बारीक देखील झालेला आहे. आता हा मसाला आपण जर व्यवस्थित स्टोअर केलेला नाही तर त्याचा रंग आणि चव दोन्ही व्यवस्थित राहत नाही, टिकून राहत नाही. आता त्यासाठी काय करायचं आपल्याला, शक्यतो जी चिनी मातीची भरणी असते ती किंवा काचेची भरणी तुम्ही वापरू शकता. या दोन्हीमध्ये सुद्धा मसाला व्यवस्थित टिकून राहतो, त्याचा रंग आणि चव दोन्ही छान टिकून राहतं. तर शक्यतो याचाच वापर करा. मसाला चांगल्या कोरड्या स्वच्छ भरणीमध्ये भरा. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण मसाला वापरायला घेतो तर थोड्या प्रमाणामध्ये एका छोट्या भरणीमध्ये काढून घ्यायचा. प्रत्येक वेळेस मोठी भरणी काढायची गरज नाही. म्हणजे पुन्हा जर त्याचं झाकण काढलं तर त्याचा जो फ्लेवर आहे तो तेवढा टिकून राहणार नाही. त्यामुळे शक्यतो छोट्या भरणीमध्ये रोजच्या वापरासाठी काढून ठेवायचा. तर अशा पद्धतीने जर हा मसाला बनवला, स्टोअर केला तर 2 वर्ष 3 वर्ष आरामशीर राहतो, खराब अजिबात होत नाही.